नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या मोबाईलमध्ये खान अकॅडमी हे ॲप्लिकेशन डाउनलोड कसे करायचे, त्यावरती भाषा कशी बदलायची आणि साइन इन कसे करायची याच्या संदर्भात सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी मित्रांनो, आपल्या मोबाईलमध्ये जे प्ले स्टोअर आहे की नाही, त्या प्ले स्टोअरवरती जावा. त्या ठिकाणी खान अकॅडमी असे नाव टाका आणि सर्च करा. सर्च केल्याच्यानंतर बघा खान अकॅडमी असे ॲप्लिकेशन येईल, त्या इन्स्टॉल करा. इन्स्टॉल करण्यासाठी काही अवधी घेईल. इन्स्टॉल झाल्याच्यानंतर या ठिकाणी ओपन करा. ओपन केल्याच्यानंतर बघा मित्रांनो, आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे, सेटिंग जाऊन याची जी भाषा आहे की नाही ती बदलायची. या ठिकाणी बघा, हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्याच्यानंतर ओपन केल्याच्यानंतर या ठिकाणी साइन इन म्हणजे ही इंग्लिशमध्ये भाषा लिहिली. त्या ठिकाणी सेटिंगवरती जावा. सेटिंगवरती जाऊन या ठिकाणी लँग्वेज आणि रिजन हे सुरुवातीचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी बघा इंग्लिश आहे, इंग्लिशवरती क्लिक करा. इंग्लिशवरती क्लिक केल्याच्यानंतर थोडंसं ड्रॅग करा. ड्रॅग केल्याच्यानंतर या ठिकाणी मराठी ही भाषा येईल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर अवघ्या काही सेकंदामध्येच आपली भाषा ही चेंज होईल, म्हणजे की मराठी येईल. बघा, साइन इन करा. अशा स्वरूपाचं मराठीमध्ये अशी भाषा चेंज झालेली आहे. आत्ता बघा, आपल्या वर्ग शिक्षकाकडं प्रत्येक विद्यार्थ्यांचा युजरनेम आणि पासवर्ड दिलेला आहे. तो युजरनेम आणि पासवर्ड वापरून आपल्याला साइन इन व्हायचं आहे. तर या ठिकाणी बघा, साइन इनवर क्लिक करा. साइन इनवरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी बघा, गुगल वापरून सुरू ठेवा, फेसबुक वापरून सुरू ठेवा, ॲपल वापरून सुरू ठेवा. यांना काही क्लिक करायची, साइन इन नावाचं बटन आहे बघा, यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला युजरनेम आपल्याला टाकायचं आहे. या ठिकाणी बघा, या ठिकाणी माझ्याकडे एक विद्यार्थी आहे बघा, त्याचा युजरनेम आणि पासवर्ड माझ्याकडे आहे, तर तो मी या ठिकाणी टाकत आहे. लक्षात ठेवा, हे युजरनेम हा सगळे स्मॉल अक्षर असणार आहेत आणि जे पासवर्ड आहे की नाही, ते पासवर्डमध्ये थोडंसं चेंज आहे. या ठिकाणी जो आपले वर्ग शिक्षक आहेत त्यांना विचारून तुम्ही युजरनेम आणि पासवर्ड या ठिकाणी घेऊ शकता. घेतल्याच्यानंतर साइन इन करा. साइन इन केल्याच्यानंतर या ठिकाणी बघा, सेव्ह नावाचं बटन येईल, तर सेव्ह नावाचं बटन आलं तर तुम्ही त्यावरती क्लिक करून सेव्ह करू शकता. आता या ठिकाणी बघा, माझे वर्ग, या ठिकाणी माझे वर्गमध्ये सर्व पहा, यावरती क्लिक करा. सर्व यावरती क्लिक केल्याच्यानंतर अभ्यासक्रम 5th म्हणजे आपला जो वर्ग आहे की ना, तो वर्ग या ठिकाणी दिसून येईल. तर यामध्ये कोणतेही स्वाध्याय इतक्यात देय नाहीत, म्हणजे आत्ता सध्या आपल्याला स्वाध्याय दिले नाहीत, पण अगोदरचे स्वाध्याय दिलेले स्वाध्याय असतील तर ते पाहण्यासाठी सर्व पहावरती क्लिक करा. त्यानंतर आगामी आणि पूर्व, म्हणजे आगामी म्हणजे अगोदर, आनंद आणि पूर्व म्हणजे जे होऊन गेले ते. आता या ठिकाणी बघा, एवढे आहेत स्वाध्याय, हे सगळे रेड मार्क आहेत. तर रेड मार्क असलेले प्रत्येक स्वाध्याय आपल्याला काय करायचे, या ठिकाणी पूर्ण करत करत न्यायचे आहेत. तर या ठिकाणी सुरुवातीला हे जो व्हिडिओ आहे, ही जी बाणाच्या स्वरूपात दिसत आहे ते व्हिडिओ आहेत, आणि हे पेनच्या स्वरूपात दिसत आहे ते या ठिकाणी क्युजेस आहेत, त्या क्युजेस आपल्याला सोडवायचे आहेत. आता रोमन संख्या चिन्हांची ओळख आहे. आपला जो स्वाध्याय या ठिकाणी सोडवायचा राहिलेला आहे त्याला रेड मार्क येईल. जो स्वाध्याय आपण पूर्ण केलेला आहे तो स्वाध्याय आपण या ठिकाणी ग्रीन आलेला असेल, राईट आले असेल. या ठिकाणी अजून पहावरती क्लिक करून तुम्ही आणखी खालच्या साईडची काही पण कंटेंट पाठ पाहू शकता. यामध्ये आपल्याला कोणत्याही स्वरूपात शंका असेल तर आपण आपल्या वर्ग शिक्षकांना विचारू शकता. धन्यवाद.